संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आजची सुनावणी आता संपलेली आहे आणि पुढची सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे। उज्ज्वल निकम यांनी आज जोरदार युक्तिवाद केलेला आहे। तेव्हा आज बीडच्या या न्यायालयामध्ये या सुनावणी संदर्भामध्ये नेमकं काय काय घडलं आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। विकास, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आजची सुनावणी संपली आहे आणि पुढची तारीख पडली आहे 10 एप्रिल। आज नेमकं कोर्टामध्ये काय काय झालं? अनुपमा, अतिशय महत्वाची ही सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे। उज्ज्वल निकम हे पहिल्यांदाच या ठिकाणी सुनावणीला हजर राहिलेले होते। जवळपास अर्धा तास जोरदार युक्तिवाद जो आहे तो उज्ज्वल निकमांनी या ठिकाणी केलेला आहे। जे आरोपपत्रातील महत्वाचे मुद्दे आहेत ते न्यायालयाच्या समोर मांडलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर 12 मार्च रोजी केज न्यायालयात सुनावणी होती। आरोपीच्या वकिलांनी त्याचे मागितलेले होते चार्जशीटमधील गोपनीय जबाब जे आहेत आणि डॉक्युमेंट्स आहेत ते देखील समोर ठेवण्यात आलेले आहे। आणि याबरोबर जर पाहिलं तर उज्ज्वल निकम यांनी त्यातील महत्वाचं जी बाब आहे ती म्हणजे या ठिकाणी जे एक हॉटेल होतं त्या हॉटेलवरती आणि त्यावरच विष्णू चाटे याच्या कार्यालयावरती देखील एक बैठक पार पडलेली होती आणि याच ठिकाणी हत्येचा कट जो आहे तो रचल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यात प्रामुख्याने जर पाहिलं तर जे डिजिटल एव्हिडन्स होते त्याच्या संदर्भात देखील न्यायालयासमोर मांडण्यात आलेलं आहे। मात्र जे वाल्मिक कराड हे जे वकील आहेत त्यांनी एक हिचे जे काही पत्र असतील जे पुरावे असतील ते आम्हाला द्यावे अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि यासाठीच आता पुढची सुनावणी जी आहे ती आता 10 एप्रिल रोजी होणार आहे आणि त्यामुळे आता त्या सुनावणीकडे देखील निश्चित लक्ष असणार आहे। मात्र हा जो युक्तिवाद झालेला आहे, जे आर्ग्युमेंट झालेली आहे ती अतिशय महत्वाची आणि जोरदार अशीच म्हणावी लागेल, कारण की उज्ज्वल निकम या ठिकाणी स्वतः उपस्थित होते आणि उज्ज्वल निकमांनी या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे। आणि याबरोबरच वाल्मिक कराड याचे विकास खाडे जे वकील आहेत त्यांच्या दोघांमध्ये हा युक्तिवाद जो आहे तो जवळपास 40 मिनिटे चाललेला होता आणि आता ही सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। ठीक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विकास। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 40 मिनिट हा युक्तिवाद झाला आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद। आज महत्त्वाचं म्हणजे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला आणि या आरोपपत्रातले महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले। हॉटेल आणि चाटेच्या कार्यालयातल्या बैठकीमध्ये हत्येचा कट कसा रचला गेला या संदर्भात त्यांनी सगळी ही मांडणी केली। आता पुढची जी तारीख आहे ती 10 एप्रिल आहे, त्या दिवशी सुनावणी होणार आहे। त्यामुळे अर्थातच सगळ्या बीडकरांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष, देशमुख कुटुंबाचं लक्ष 10 एप्रिलकडे असणार आहे। आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्याला सविस्तर माहिती देत होते।